नमस्कार. आज मी इथे कंटोळी म्हणजे फागला घेतलेले ते कापून घेते. दोन्ही बाजूचे टोकं कापून घेतलेले आहेत आणि आता उभे त्याचे 2 तुकडे करून घेते आणि मधला भाग काप करायसाठी कापून घेते म्हणजे मोठा दिसेल. अशा प्रकारे कापून घेतलेले. त्याला लिंबाचा रस, चवीप्रमाणे मीठ, हळद, लाल मिरची पावडर लावून घेते. मसाला लावून अर्धा तासासाठी बाजूला काढून ठेवलेला. आता फ्राय करायला घेते. इथे तांदळाचं पीठ, रवा आणि लाल तिखट मिक्स केलेले ते कापांना लावून घेते. पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेले. तेल गरम झालेले त्यात फ्राय करायला ठेवते. 3-4 मिनिटांनी दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. अशा प्रकारे 2-3 वेळा परतून फ्राय करून घेतलेले. इथे बाकी उरलेल्याच्या बिया काढून घेते. कडक बिया आहेत म्हणून काढून टाकते. बिया काढून झालेल्या आहेत. आता ते पातळ पातळ कापून घेते. अशा प्रकारे भाजी कापून झालेली आहे. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात एक कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. आता बारीक चिरून ठेवलेली भाजी घालते आणि तेलावर 3-4 मिनिटं परतून घेते. भाजी परतून झालेली आहे. थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेते आणि थोडंसं पाणी घालते. मिक्स करून झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. 4-5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. ओलं खोबरं घालते, कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते. भाजीतलं पाणी आटलेलं आहे. भाजी शिजलेली आहे. फागलाची भाजी तयार आहे. इथे कांदा, खोबरं, आले लसूण घालून लालसर भाजून घेतलेलं आहे. थंड झाल्यावर मिक्सरमधनं त्याची पेस्ट करून घेते. कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात फोडणीला राई, कढीपत्ता आणि हिंग घालते. अर्धा टोमॅटो घालते कापून आणि परतून घेते. इथे मसूर, एक बटाटा घालून कुकरमधनं शिजून घेतलेलं आहे ते घालते. कांदा खोबऱ्याचं वाटप घालते. मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते. गरम मसाला आणि हळद घालते. 2 मिरच्या घालते हिरव्या. चवीप्रमाणे मीठ घालून सगळं मिक्स करून घेते. मसूरच्या रसाला उकळी आलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. मसूरचा रस तयार आहे. इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे 1 वाटी. त्यात पाणी घालून त्याची बारीक पेस्ट करून घेते. इथे छोट्या वाटी मूग घेतलेले, स्वच्छ धुवून कुकरमधनं शिजून घेतलेले आहेत. ते एका भांड्यात काढून थोडंसं पाणी आणि किंचित मीठ घालून उकळी काढून घेते. गूळ घालते, बारीक चिरून घेतलेला. गूळ वितळलेला आहे. त्यात खोबऱ्याची पेस्ट घालते आणि मिक्स करून घेते. ओलं खोबरं घालते. मिक्स करून घेते आणि उकळी काढून घेते. मुगाच्या गोडशाला उकळी आलेली आहे. थोडीशी वेलची पावडर घालते. मिक्स करून घेते. मुगाचं गोडसं तयार आहे. इथे एका भांड्यात कोथिंबीर, कांदा, हिरवी मिरची, खोबरं, लाल तिखट, मीठ आणि लिंबाचा रस घालते आणि मिक्स करून घेते. इथे पापड सुके भाजून घेतलेले आहेत. ते बारीक तुकडे करून घालते. आयत्या वेळी घालायचे, नाही तर पापड नरम होतील. पापड घालून मिक्स करून घेते.
पापडाची किसमूर तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.